तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 21 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की रम्या जीवाला दोष देत असते. पार्थने स्वतःला कोंडून घेतले आणि पार्थच्या जीवाचं बरं वाईट काही झालं तर ती जीवाला दोष देते. ती जीवाला म्हणते, जीवा, पार्थने स्वतःला कोंडून घेतले, त्याच्या जीवाचं बरं वाईट काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही, गाठ माझ्याशी आहे. जीवाला कळत नाही की आम्ही सगळे दुःखी आहोत ते ठीक आहे, पण रम्याचं काय चालू आहे? रम्याचं वेगळंच काहीतरी आहे. जीवाला डाऊट आलेला असतो की रम्याचा या सगळ्यामध्ये हात आहे. तर इथे नंदिनीचे बाबा नंदिनीला म्हणतात, नंदिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आणि ती काव्या, तिला तर कधीच माफ करणार नाही, तिला या घरात थारा नाही. नंदिनी सगळ्याचाच विचार करत असते. तर इथे रम्या पार्थला खूप आवाज देते आणि त्याला कन्व्हिन्स करून रूमचा दरवाजा उघडायला लावते. पार्थ रूमचा दरवाजा उघडतो आणि रम्या त्याला कपडे चेंज करून आपल्यासोबत बाहेर घेऊन येते. रम्या पार्थला विचारते, पार्थ, तू मला अजूनही तुझी मैत्रीण मानतोस ना? मग तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोल, मोकळा हो एकदा. अरे मन मोकळेपणाने बोल. पार्थ रम्याकडे बघतो आणि त्याला आठवतं की रम्याचं आपल्यावरती प्रेम आहे आणि रम्याने आपल्यासाठी अजून खूप काही केलेले. पार्थ रम्याला विचारतो, रम्या, तुझं अजूनही प्रेम आहे का माझ्यावर? रम्याला एकदम सुखद धक्का बसतो. पार्थ आपल्याला हा प्रश्न विचारतोय म्हणजे आपल्याला जे हवंय ते मिळाले. रम्या खूप खुश झालेली असते, आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता जीवा, काव्या आपापल्या पार्टनरला कसं कन्व्हिन्स करतात, कसं त्यांचं प्रेम जिंकतात, मन जिंकतात हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की काव्या पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण पार्थ काही ऐकून घ्यायला तयार नसतो. अनिशा म्हणते, जेजू, असं करू नका, जरा तिला समजून घ्या ना. पार्थ म्हणतो, मला कुणालाही समजून घ्यायचं नाहीये, बाद झालं, आता मी काही दिवस बाहेर जाऊन येतो. मानिनी व विक्रम त्याला म्हणतात, नाही हा पार्थ, तू कुठेही जायचं नाहीयेस, तू घरात थांबायचेस. तुझी मनस्थिती बरोबर नाहीये, तू काहीही करून घेशील जीवाचं, तू आता कुठेच जायचं नाहीये. काव्या म्हणते, पार्थ, अहो ऐका ना, मी मागचं सगळं विसरून गेले, मूव ऑन झालेली आहे मी, माझी पाठी कोरी आहे, आपण नव्याने सुरुवात करू. पार्थ म्हणतो, नकोय मला, हे नातं नकोय आणि प्रेम नकोय. काव्या पार्थला समजवायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असते आणि काव्याचे ते प्रयत्न बघून रम्याची चिडचिड होत असते. वसू तिला शांत बसायला सांगते. काव्या पार्थला आपलं मंगळसूत्र दाखवते. काव्या म्हणते, पार्थ, अहो हे मंगळसूत्र बघा ना, तुम्ही बनवून आणलं होतं ना काव्यार्थ नावाचं. अहो आपण दोघं एक आहोत. पार्थ म्हणतो, त्या इथे ते मंगळसूत्र, आता हे काही नाही आहे, मी तुमचा कोणीही नाही. काव्या काही मंगळसूत्र द्यायला तयार नसते. पार्थ मोठ्याने किंचाळतो, तिच्यावरती खेकसतो आणि तिला मंगळसूत्र द्यायला सांगतो. काव्या मंगळसूत्र काढून देते. पार्थ त्या मंगळसूत्राचे 2 तुकडे करतो आणि ते मंगळसूत्र जमिनीवर फेकून देतो. पार्थ म्हणतो, हे मंगळसूत्र, आता आपण कोणीही नाही आहे, दोघं वेगळे झालो आहोत. तो पुढे काव्याला म्हणतो, तुम्ही हे घर सोडून जा आणि तुम्हाला जायचं नसेल ना तर मी जातो इथून. पार्थ रडत आपल्या रूममध्ये निघून जातो. तर इथे नंदिनी बॅग घेऊन, साडी घेऊन खाली येते. जीवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी आपल्या लग्नाची साडी जमिनीवर टाकते आणि त्याला आग लावून टाकते. नंदिनी म्हणते, ही आग साडीला नाही तर माझ्या विश्वासाला लागली आहे, माझ्या नात्याला लागली आहे. विश्वासघात केलाय माझा. मी काहीही सहन करू शकते, पण माझा विश्वासघात कधीच सहन करू शकत नाही. नंदिनी आपली बॅग घेते आणि आपल्या बाबांसोबत तिथून निघून जाते. आणि तेवढ्यात तिथे पार्थ बादली घेऊन येतो. पार्थ आपल्या अंगावरती पाण्याने भरलेली बादली ओतून घेतो. पार्थ म्हणतो, हा लग्नावरती विश्वास ठेवणारा, प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ मेला आजपासून आणि त्याच्याच नावची ही आंघोळ होती. पार्थ बादली फेकतो तिथून निघून जातो. नंदिनी, पार्थ यांचं असं वागणं बघून जीवा, काव्या यांना खूप वाईट वाटतं. ते रडत असतात. जीवा त्या आगीकडे बघून शपथ घेतो की पसारेवाली माझी आहे आणि तिचं प्रेम परत मिळवणारच. जीवा नंदिनीचा विचार करत वर जातो. तर काव्या इथे म्हणते, मेलेला पार्थ मी पुन्हा जिवंत करणार, माझ्या प्रेमामध्ये पार्थ पुन्हा येणार. काव्या देशमुखांचं घर सोडून निघून जाते. तर थोड्या वेळाने नंदिनी बाबा घरी येतात. नंदिनी रडत असते. ती आपल्या हातावरचं जीवानदेणी बघते आणि अजून रडायला लागते. बाबा तिला पाणी देतात आणि शांत करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात तिथे काव्या येते. काव्याला बघून नंदिनीला पुन्हा सगळं आठवतं. तर इथे पार्थने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं. मानिनी दरवाजा नॉक करत असते आणि पार्थला आवाज देत असते. मानिनीचा आवाज ऐकून रम्या तिथे येते. रम्या सुद्धा पार्थला आवाज देते. मानिनीला भीती वाटते की पार्थने आतमध्ये काही स्वतःला केलं तर नसेल ना. मानिनी रम्याला मिठी मारून खूप रडते. तर इकडे नंदिनीला काव्याचा खूप राग आलेला असतो. काव्या नंदिनीकडे येते आणि सगळं सांगते.
काव्या म्हणते, ताई अगं आम्ही तुला सगळं आधीच सांगणार होतो, पण तुझी ही अवस्था आम्हाला बघवली गेली नसती म्हणून सगळं लपवलंय. ताई बोल ना काहीतरी, अगं जाब विचार भांड दोष दे मला, बोल काहीतरी. नंदिनी काहीच बोलत नाही. ती आपल्या हाताकडे आणि घड्याळाकडे बघत राहते. तिला जीवाची खूप आठवण येते. तर इथे जीवा आपल्या रूममध्ये असतो, अस्वस्थ असतो. नंदिनीला भेटावंसं त्याला वाटतं आणि तेवढ्यात त्याचं घड्याळ वाजतं. जीवाला कळतं की नंदिनी आपल्याला मिस करते. जीवाला ठरवतो की आत्ताच्या आत्ता जायचं आणि नंदिनीला भेटायचं. जीवा धावत खाली येतो आणि त्याला मानिनीचा आवाज ऐकू येतो. मानिनी, रम्या, पार्थला आवाज देत आहेत, ते दरवाजा ठोकवतात हे बघतो. जीवा विचारतो, काय झाले? मानिनी म्हणते, जीवा बघ ना, अरे पार्थने स्वतःला कोंडून घेतले, तो दरवाजाच उघडत नाहीये. जीवा पार्थला आवाज देणार तेवढ्यात रम्या त्याला बाजूला खेचते. रम्या म्हणते, हे सगळं जे होतंय ना ते तुझ्यामुळे होतंय. पार्थला आधी तू जखमा दिल्यास आणि आता चाललाय मलम लावायला. काही गरज नाही हे सगळं करण्याची. अरे का अशी सगळी फालतू नाटकं केली तुम्ही दोघांनी पण? कशासाठी? पार्थने एवढा जीव लावला तुला आणि काव्याला आणि तुम्ही दोघांनी हे असं करून ठेवलं त्याच्यासोबत, त्याच्या भावना चिरडल्या. हे बघा, पार्थला काही झालं ना तर सगळे माफ करतील, पण मी तुला कधीच माफ करणार नाही. गाठ माझ्याशी आहे. रम्याचं हे विचित्र वागणं जीवा बघत असतो. त्याला प्रश्न पडलेला असतो की रम्या असं का वागते. जीवा विचार करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.